नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत सुलक्षणाताई ह्या अगस्त्यचा फोन उचलत नसतात, म्हणून अगस्त्य खूप टेन्शनमध्ये असतो. मग अगस्त्याला असं टेन्शनमध्ये बघून श्री अगस्त्याला म्हणते की अगस्त्य, नको काळजी करूस, काहीतरी कामात असतील, त्या करतील तुला फोन. मग अगस्त्य उठून उभा राहतो आणि जायला लागतो. श्री त्याला म्हणते की अगस्त्य थांब, बस इथे, असं भरल्या ताटावरून उठू नये असं म्हणतात. तू 5 वेळा ओम म्हण बघू. नाही सॉरी, ते राग आल्यावर असतं वाटतं, मग उदास झाल्यावर काय नाही आहे का? आणि ती अगस्त्याला म्हणते विचार करू नकोस, बायकांना सगळं कळतं. अगस्त्याला पुढे ती म्हणते की अरे नको काळजी करूस, मला माहीत आहे बाईसाहेबांच्या मनात आत्ता खूप कडवटपणा आहे, पण विश्वास ठेव माझ्यावर, ही परिस्थिती अशीच राहणार आहे का? मी करेन सगळं नीट, परत घरात तसाच आनंद येईल, अगदी आधीसारखा. मग अगस्त्य श्रीकडे खूप प्रेमाने बघत असतो. मग श्री अगस्त्याला जेवण भरवायला लागते आणि म्हणते अगस्त्य, प्रत्येक लढाई सोपी नसते ना रे, पण तू आणि मी एकत्र असलो तर कुठलाही तट पार करू आपण, कारण हाय अंबाबाईची साथ, तर कशाला उद्याची वाद. मग हे ऐकून अगस्त्य श्रीला म्हणतो, श्री तू किती सहज करतेस ना गं सगळं, तुझ्या विश्वासामुळेच मला धीर येतो, आधीही आणि आताही. आणि मग श्री अगस्त्याला म्हणते की ए हजबंड, सोपं असू दे किंवा कितीही अवघड, कायम तुझ्यासोबत आहे मी. अगस्त्य खूप आनंदाने आणि प्रेमाने श्रीकडे बघत असतो. आता यानंतर इकडे आपण पाहतो प्रभाकर देशमुख आणि फॅमिली रस्त्यावरती उभे असतात. मग प्रभाकर देशमुख त्यांच्या बायकोला म्हणतात की तुझं काय काम आहे इथे, जा ना, तयारी कर पुढची. आता यानंतर आपण पाहतो शुभ्रा, प्रभाकर देशमुख आणि आजी हे तिघजण येतात. मग सरू दरवाजामध्ये येऊन त्यांना बघत असते. यावर आजी म्हणते, ए सरे, काय बघत बसली आहेस, तुझी धाकटी बहीण आली, लक्ष्मी साक्षात चालून आली आपल्या दारात, तिच्या औक्षणाची तयारी कर. मग श्रीची आई म्हणजे साधनाताई औक्षणाचं ताट आणून सरूजवळ देतात आणि म्हणतात की हे घे, कर औक्षण, मी स्वयंपाकाचं बघते. मग सरू शुभ्राला ओवाळायला जाते. शुभ्रा हळदी कुंकू लावायला मना करते. मग सरू म्हणते की अगं हळदी कुंकू आहे. मग आजी रागाने सरूला ओरडते. सरू शुभ्राचं औक्षण करते आणि शुभ्राला आतमध्ये यायला सांगते, मात्र शुभ्रा तिथेच उभी असते. मग प्रभाकर देशमुख म्हणतात, ए पोरी, अशी का उभी आहे, सगळं तुझंच घर आहे ना हे सगळं, चल बघू. मग शुभ्रा चप्पल न काढता तसंच आतमध्ये जायला लागते. तितक्यात सरू तिला म्हणते चप्पल. आजी शुभ्राला म्हणते की नाही काय नाही, चालेल, चल. मग आजूबाजूची सगळी माणसं शुभ्राकडे आश्चर्याने बघत असतात. आता यानंतर आपण इकडे पाहतो सुलक्षणाताई या खूप टेन्शनमध्ये असतात आणि विशूसुद्धा विचार करत उभा असतो. सुलक्षणाताईला असं टेन्शनमध्ये बघून विशू आईस्क्रीमचा बाउल घेतो आणि सुलक्षणाताईला म्हणतो, आई प्लीज खा ना, माझ्यासाठी तरी खा ना. मग सुलक्षणाताई एकदम विशूवरती चिडून म्हणतात की आम्ही नाही सांगितलं ना, आमची नाही आहे इच्छा, सगळं संपलं आहे विशू, आम्ही तुम्हा मुलांसाठी, आपल्या घरासाठी किती स्वप्न पाहिली होती, आमचं एक स्वप्न त्या मुलीने चिरडून टाकलं आणि आमच्या हाती काहीच राहिलं नाही, आम्ही काहीच करू शकलो नाही. असं वाटतं हातातून सगळं निसटत चाललंय. त्या धनाजीराव गायकवाड यांच्या मुलीचा चेहरासुद्धा पाहण्याची इच्छा नाही आमची, तिच्या चेहऱ्यावरचं हसू दिसलं ना तरी अंगाची लाही होते. आणि त्या म्हणतात, तिला आम्ही असा धडा शिकवणार आहोत ना विशू, की तिचं अस्तित्व मिटून जाईल, बघच तू. मग विशूसुद्धा सुलक्षणाताईंना समजवत म्हणतो की शांत हो आई, तू स्वतःला त्रास नको करून घेऊ, कारण तुला त्रास झाला तर मला जास्त त्रास होईल. आणि तो स्वतःशीच मनात म्हणतो की आई, तुझ्या डोळ्यात अश्रू दिसले ना तर मग इशू, कारण माझी आई रडली म्हणजे दुनिया बुडली आणि त्या धनाजी गायकवाड यांच्या मुलीला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता दुसरीकडे आपण पाहतो की देशमुखांच्या घरात शुभ्राचं खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात. शुभ्रा इकडे तिकडे बघत असते. आजी शुभ्राला म्हणते, पोरी, तुला आणायच्या नादात खूप धावपळ झाली बघ आमची. इतक्या साधनाताई येतात आणि शुभ्राला म्हणतात, अगं बाळा, हे तुझंच घर आहे, आता इथल्यासारखं राहायचं, इथल्यासारखंच वागायचं. आणि त्या सरूला पाणी आणायला सांगतात आणि शुभ्राच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, दमली असशील ना तू, बस मी आले. मग यानंतर प्रभाकर देशमुख शुभ्राला म्हणतात की शुभ्रा बाळा, डोळे बंद कर बघू. शुभ्रा रागाने म्हणते, कशाला? तर प्रभाकर देशमुख म्हणतात की नाही आधी तू डोळे बंद कर. मग शुभ्रा नाईलाजाने डोळे बंद करते आणि नंतर प्रभाकर देशमुख तिला पाठी यायला सांगतात. शुभ्रा
पाठी त्यांच्या जाते. यानंतर प्रभाकर देशमुख शुभ्रासाठी सरप्राईज म्हणून तिचे सगळे फोटो त्यांनी एका भिंतीला लावलेले असतात. मात्र शुभ्राला काहीच फरक पडत नाही, ती फक्त बघत असते. प्रभाकर देशमुख म्हणतात, तुला आवडलं ना? मग शुभ्राचं काहीच उत्तर येत नाही. यावर प्रभाकर देशमुख तिला म्हणतात की तू इथे बस आणि ते सरूला पाणी आणायला सांगतात. सरू ग्लासमध्ये पाणी घेऊन येते आणि ग्लासमध्ये पाणी आणलेलं बघून शुभ्राला खूप किळस येते आणि तिला ते आठवतं आजीने जेव्हा शुभ्राला याआधी पाणी दिलं होतं तेव्हा त्याच्यातून आजीने हाताने केस काढला होता. शुभ्रा म्हणते, शी, हे पाणी, मला मिनरल वॉटर पाहिजे. मग आजी म्हणते, आता हे काय निर्मळच पाणी आहे ना? मग प्रभाकर देशमुख आजीला समजावत म्हणतात की अगं आई, मिनरल वॉटर म्हणजे ते मशीनचं पाणी असतं ना. मग सरू म्हणते की मी चहा घेऊन येते. यावर प्रभाकर देशमुख तिला थांबवत म्हणतात की चहा घेत नाही आहे ती, तिच्यासाठी कॉफी बनव. ते 1-1 रुपयांचं पाकिट आणलेत ना, त्यातलं एक फोड. मग सरू कॉफी बनवण्यासाठी निघून जाते. प्रभाकर देशमुख शुभ्राला म्हणतात, शुभ्रा बाळा, ती मशीन आपण बसूया, मी लगेच चौकशी करतो आजच. शुभ्रा म्हणते, तसंही तुमच्याकडून अजून काय अपेक्षा करणार आहे मी, असू द्या, थकले मी, मला झोपायचं आहे, तुम्ही सगळे घराच्या बाहेर जा, मला एकटीला आराम करू द्या. हे ऐकून प्रभाकर देशमुख आणि आजी आश्चर्याने शुभ्राकडे बघायला लागतात. शुभ्रा म्हणते की बघत काय बसलाय, चला निघा. मग आजी इकडे रेडिओवरती गाणी ऐकत असते आणि शुभ्रा रागाने म्हणते, आजी आवाज कमी करा, मला त्रास होतोय. मात्र आजी काहीही ऐकत नाही. मग शुभ्रा अजून एकदा आजींना सांगते की आजी प्लीज आवाज कमी करा. आजीचं काही लक्ष नसतं, आजी मुद्दामहून आवाज वाढवते. शुभ्रा रागाने आजीच्या जवळ जाते आणि आजीच्या हातातून तो रेडिओ खेचते आणि जोरात खाली आपटते. हे बघून आजी खूप चिडते आणि चिडून शुभ्राला रागाने ढकलते आणि म्हणते की हे काय केलंस तू? आजी खूप चिडलेली असते. शुभ्रा म्हणते, तुमची हिंमत कशी झाली मला हात लावायची? आजी म्हणते, मला काय समजलं, तुझी हिंमत कशी झाली? आजी खूपच तापलेली असते. साधनाताई आजीला म्हणतात, अहो असं काय करताय, तुमची नात आहे ना ती? मग आजी रागाने म्हणतात, कसली नात? लाडाची नात म्हणून मी हिला डोक्यावरती घेतलं आणि तू माझ्याच डोक्यावरती मिऱ्या वाटत बसली आहे. माझा रेडिओ फोडला काय? असली कसली तुला झोप आले? आणि ती शुभ्राला म्हणते की गप गुणानं झोपायचं, नाहीतर आल्या पावली चालू पडायचं, समजलं का? हे माझं घर आहे. लहान म्हणून घरी आली तर तिची ही असली थेरं? असलं करायला नाही आणलं तुला, जमत असेल तर राहा, नाहीतर निघ इथून. मग शुभ्रा त्यांना म्हणते, 1 मिनिट, मला पण इथे राहायची काही हौस नाही आहे, समजलं? ते माझ्या पास्टमुळे मी इथे आले, माझं नातं तुमच्याशी जोडलं गेले म्हणून, नाहीतर मला काही गरज नाही आहे तुमच्या या घाणेरड्या घरात येऊन राहायची. मी गायकवाड यांच्या घरीच थांबले असते, समजलं ना? सगळं सहन केलं असतं मी, पण तुम्हीच आलात ना तिथे आणि तुम्हीच मला इथे घेऊन आलात. मला काय म्हणायला होतात की तुला राणीसारखं ठेवू, तुझे सगळे लाड करू, पण काय करताय, लाड वगैरे तर जाऊ दे, तुम्ही साधं मला समजूनही घेत नाही. हे ऐकून प्रभाकर देशमुख शुभ्राला म्हणतात, शुभ्रा बाळा, हे असं काय नाही आहे, तू उगाच काहीही विचार करू नको. यावर आजी लगेच रागाने म्हणतात, हे पब्या, हे बघ, तू गप्प बस, उगाच तिच्या सुरात सूर मिसळू नकोस. आणि त्या शुभ्राला म्हणतात, काय गं शुभ्रा, असं वागतेस तर तुला आम्ही कसं समजून घ्यायचं? आणि त्या देवाला हात जोडून म्हणतात, देवा परमेश्वरा, ही असली नात नसलेलीच बरी, आमची काही हिला किंमत नाही. यावर शुभ्रा रागाने म्हणतात, बस झालं आता तुमच्या सगळ्यांचं, कळलं आहे मला, तुमचं प्रेम नाही आहे, काही आपुलकी नाही आहे तुमची, हे सगळं खोटं आहे, नाटक आहे. तिथेही नाटक केलं आणि इथेही आता नाटकच करताय ना तुम्ही, आणि मला हे असले दिखाव्याची नाती नको आहेत, समजलं ना? आणि तुम्ही हे जे असं वागता ना माझ्याशी, तसं ते गायकवाडसुद्धा कधी वागले नाहीत माझ्यासोबत. मला खरंच असं वाटते की मी कशाला आली इथे, तिथेच राहिली असती तर बरं झालं असतं. आणि ती म्हणते, माझं ठरलं आहे, मला आता इथे राहायचं नाही आहे, मला कळलं आहे की तुमचं काही प्रेम नाही आहे माझ्यावरती, मी नाही आहे तुमची ना, त्याच्यामुळे मी वाटेल तिथे राहील, वाटेल ते खाईल, पण मी आता या घरात राहणार नाही. असं म्हणून शुभ्रा रागाने बॅग घेऊन म्हणते की चालले मी, आणि ती तिथून जायला निघते. हे बघून आजी दरवाजा अडवते आणि म्हणते की बाळा, तू आजीवर रागावलीस, एवढा पण हक्क नाही आहे का या आजीचा? हे सगळं करतो आम्ही, हे तुझ्यासाठीच करतोय ना, तुझ्या सुखासाठी. आजीने नाही करायचं तर कोणी करायचं? मग शुभ्रा रागाने म्हणते की माझ्या रस्त्यातून बाजू व्हा. मग आजी म्हणते की मी तुला अशी तशी नाही सोडायची, तुझ्या सुखातच माझं सुख आहे, तुझी आवड निवड आम्हाला कळत नाही, हळूहळू कळेल ना आम्हाला तुझी आवड निवड. असं तडकाफडकी निर्णय घेऊन घर सोडून जाऊ नकोस. मग ती शुभ्राची बॅग घेऊन आतमध्ये ठेवायला लागतात. इकडे शुभ्रा खुश होऊन हसते आणि मनातल्या मनात स्वतःशीच म्हणते की या घरात पण सगळ्यांनीच पलटी मारली, तुझं काही खरं नाही शुभ्रा या घरात. आणि ती म्हणते, म्हातारे तुझा
जितका त्रास तू देतेस ना मला, त्याच्या दुप्पट त्रास मी तुला देणार आहे. शुभ्रा म्हणतात मला, शुभ्रा. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो. श्रीचा पाय दुखत असतो. अगस्त्य श्रीच्या पायाची काळजी घेत असतो. आता यानंतर श्री अगस्त्याला म्हणते की मी सोफ्यावरती झोपते, तू बेडवरती झोप. मग अगस्त्य तिला बोलतो की नाही. मग श्री म्हणते की अरे अगस्त्य, मला खरंच बेडवर झोप येत नाही आहे. शुभ्राकडे सुद्धा मला बेडवर झोप यायची नाही आहे. मग अगस्त्य हसत श्रीला म्हणतो, आता ते शुभ्राचं घर नाही राहिलं, त्यावर तुझा हक्क आहे. पण असो, आता इथेही तुझाच हक्क आहे आणि तू बेडवर झोपणार आहेस आणि मी इथे. आणि तो म्हणतो की माझं ऐकले नाहीस ना, म्हणून हे लागले, पण आत्ता ऐकावं लागेल. मग श्री अगस्त्याला म्हणते की गेल्या काही दिवसात किती काय घडलं ना, सगळं आयुष्य इकडचं तिकडं झाले, कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काय काय घडेल. अगस्त्य म्हणतो, हो खरं आहे. आधी तू देशमुख यांच्या घरी राहत होती, मग तुला त्यांनी घराबाहेर काढलं, मग तू शुभ्राकडे गेलीस. धनाजीराव आणि भारतीताई हे तुझे खरे आईबाबा आहेत हे माहीत नव्हतं, तरी सुद्धा तू त्यांच्यावरती मनापासून प्रेम केलं, त्यांना लळा लावलास त्यांच्यावरती. त्याच्यानंतर तू इथे लग्न करून आलीस. सगळं काही असं फास्ट झालं की काही कळलंच नाही. आणि आता तू माझी बायको म्हणून या घरात आलीस, पण मीही काय करतोय, फक्त आईचाच विचार करतोय. तुला आनंदी ठेवायचं आहे, पण मी काय करतोय. तू बरोबर म्हटली होतीस की मुलांसाठी फार काही अवघड नसतं हे, पण तुमच्यासाठी नवीन घर, नवीन नाती, सगळ्या गोष्टी, सगळ्यांची मनं राखणं, सगळंच किती अवघड असतं. मग अगस्त्य उठून उभा राहतो आणि श्रीसुद्धा अगस्त्याला काहीतरी बोलण्यासाठी उठून उभं राहते आणि तिचा पाय दुखायला लागतो. मग अगस्त्य श्रीला ओरडतो आणि म्हणतो, श्री कशाला उठलीस तू. अगस्त्य श्रीला म्हणतो की एक गोष्ट खरी आहे, मुलांपेक्षा मुलींना आयुष्यात बॅलन्स ठेवता येतं आणि तुला ते चांगलं जमतंय. आणि असं म्हणून अगस्त्य तिथून जायला निघतो. यानंतर श्री विचारात पडते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.